कराडच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे। परळी महामार्गावर पांगरी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। तर तरुणांचे मोबाईल टॉवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलंय। कराडवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा समर्थकांचा आरोप आहे। ही दृश्य आपण पाहतोय। अशा प्रकारे मोबाईल टॉवरवर चढून तरुणांकडून आंदोलन करण्यात आलंय। तर परळीच्या पांगरीमध्ये महिला ठिय्या देऊन बसलेले आहेत, आक्रोश करतायत। तर पुण्यामध्ये मराठा समाजानं धनंजय मुंडे आणि कराडच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे परळीमध्ये शिरसाळा धर्मापुरी या गावामध्ये कराड समर्थकांचं हे आंदोलन मोबाईल टॉवर पाण्याच्या टाकीवर चढत हे आंदोलन करण्यात येत आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये वाल्मिक कराड त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर धग क्षीरसागर आणि जरांगे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक देखील घालण्यात आला। तर परळीच्या शिरसाळा धर्मापुरी या गावामध्ये बंदची हाक देण्यात आली। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत सलग दुसऱ्या दिवशी कराड समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। कराडवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी कराड समर्थकांनी केली आहे। काय अण्णावरले खोटे गुन्हे वापस घ्या। काल मोका लावलेला ते पण खोटाच आहे। एवढंच आमचं म्हणणं आहे की हे सगळ्यांना विचार करावा की अण्णा माणूस कसा आहे, का आहे, तो कोणत्या ह्याचा आहे, ते असा साधारण माणूस दिसतोय का गुंड माणूस दिसतोय, हे सगळ्यांनी लहान मोठे राजकारण नेत्यांनी सगळ्यांनी लक्षात आणावं। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा समर्थकांनी दिलाय। तर परळीतील पांगरी गावात मारुती मुंडेंनी आंदोलन केलंय। परळी महामार्गावर पांगरी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। मोबाईल टॉवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून समर्थकांनी आंदोलन केलंय। कराडवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा समर्थकांनी आरोप केलाय। भाजपा आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगेंविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। सलग दुसऱ्या दिवशी परळीत व्यापाऱ्यांनी बंद कायम ठेवलाय। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत। परळी तालुक्यातील शिरसाळा धर्मापुरी गावात बंदची हाक देण्यात आली आहे। कराड समर्थकांकडून सकाळपासून दोन्ही गावात बंदची हाक देण्यात आली आहे। शिरसाळा धर्मापुरी गावात सकाळपासूनच व्यवहार ठप्प आहेत। कराडला टार्गेट करत असल्याचा आरोप समर्थकांनी केला। आमच्या अन्नावर हे राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत साहेब। त्यांचा याच्यात काही अर्थार्थी संबंध नाही। त्यांना जोपर्यंत त्यांना याच्यातून मुक्त करीत नाही तोपर्यंत परळी तालुक्यात नाही जिल्ह्यामध्ये असेच आंदोलन चालू राहणार।